नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशात तुम्ही सगळेजण? टाकाटाक ना, आणि टाकाटाक राहायचं. आज आम्ही कंटोळे काढतो. कंटोळे म्हणजे कारलीसारखेच असतात, पण त्याला गावठी भाजी बोलतात ना. काटली बोलतात, काटली. तेव्हा भाऊजींना सर्व माहिती आहेत. तर काटली काढतो आम्ही. शोधत आहेत कुठे प्रकारे काटलींची वेळ असते. कुठले कशी दाखवा. ह्या प्रकारे ही काटलींची वेळ आहे. हां, ही काटली आहे खरोखरची. हां, ह्याच्यावर काटली येतात. ओके. आता सध्या ती वेळ लहान आहे, ती अजून मोठी झालेली नाही आहे, त्यामुळे थोडी कमी आहेत. ओके. अशा प्रकारे आपल्या ह्या पूर्ण डोंगराला आपल्या जिथे तिथे पाहणार तिथे सापडते आपल्याला. चला आता आम्ही काटली काढतो. आता बघूया तर काटली कशी असते. तुम्हाला माहिती असेल, भरपूर लोकांना काटली माहिती नाही ना. माहिती आहे, हां, नाही माहिती. पण ती फक्त पावसाळी येतात ना. हो, ती फक्त पावसाळी भाजी होते. आणि कारली तुम्हाला 12 महिने मिळतात वाटतो. चला आपण शोधूया आता, काटली शोधूया आपण आता, आणि मस्त खाऊया. गोड असतं भाजी, गोड नसतं, कडू असतात. चला या आता, डोंगरात जाऊ आपण. डोंगरात वरती डोंगरात सगळं जाऊ आपण. तो तुटा विटायचा. तिकडेच का होलामध्ये? कुत्रे आपल्या आधी. ही कशी वेल आहे? ही काटल्याची वेल आहे बघ. ही काटल्याची वेल आहे ही ना. हां, त्याच्यात काही फुलवाली आहेत. हां, म्हणजे काटला अजून ही तयार व्हायची बाकी आहे अजून. ह्याला फुल आले मग. ही बापे आहेत, बापे सांगतो ना. तो बापे आहे काय? हां, अरे चहायला बापे पण असतो काय? कुत्रे बघा जसे शिकार झाले. ह्याच्यावर चिमुकले आहेत. दाखव काटले. अशी सुरुवात होती आहे ना. हे प्रेम काटले बघा. हे बघ, हे लहान आहे, बाळ आहे, बाळासारखं आहे, एकदम कवळा आहे. एवढे मोठे मोठे होतात. हां, बिग साईजमध्ये पण येतात, जम्बो. आपली मोठी साईज पाहिजे खायला. ती पण तिथे पण झाली, ती पण छोटी झाली ना. तिथे पण दिसते काय ते. कोणीतरी गेलं इथून. हां, ऑलरेडी कोण फिरून गेलेलं आहे आणि नुकसान पण भरपूर केलेलं आहे. मोठा एक पण नाही ना. हे अशा पद्धतीने. हां, तेव्हा हे आपल्या खाण्याच्या लेखीचं आहे. दाखवा इकडे का. काटला आहे. भाजी एवढी छान लागते ना, भरपूर निरखून भरपूर मजा येते खायला, जबरदस्त. आणि हे कलर आणि त्याचा कलर सेम असं. हां, पानं सेमच. हे पिशवीत टाकतो. एक पहिला बेटा भावानी झाले, आता भावानी झाले टप्पाक. बोनी ना. बोनी पण नाही, भावानी बोलतात. भावानी बोलतात ना. हां, बोनी भवानी. हा वल बघा, वल कसा आहे. वरात खेकडा काढून दिसतो का रे? खेकडा ते पण बघतो सावकाश पाहिजे. विहिरी सगळी करून ठेवले ना. कुत्रे बघा, हे आमच्या मारून असतं. वर जाऊन फायदा नाही आहे. नाही, अभ्यास इकडनंच करता येतो. पुढे जाऊया पुढे ह्या साईडला. हां, खालच्या साईडनं त्या साईडला आपण डोंगरावर चढायचं. इकडे पुढे वरती नसते. ह्या साईडला, ह्या आपल्या साईडला इथून खालून जावं लागेल. जमत तुला बघ, चप्पल सरकणार ती. करा तुम्ही करा. चप्पल सरकणार आणि इकडनं पडलं.
इकडून ह्या साईडने कुत्रा बघतो ए पांडे तुम्हाला भाजी भेटा ना माझे पाटणे येतात ती लोक किती वाला पाणी आलाय भाऊजी सोपत आहेत कंटावलंय छोटे आहेत पण खायला मस्त आणि जीवनसत्व असतं कार्याची पडू लागतात मला दिसत नाही मला दिसतच नाही कशी बघ अरे बघ केवढी बघ मोठी मोठी बघ मला मला सेम पान आणि हे फळ सेमच आहे माहितीच नाही पडत हां हां आहे बघ एकाला 7 भेटी केवढी आहेत बघा किती मजा खायला माहिती काय श्वान पथक पण आमच्या जोडीला आहे हां नशीब भाऊजी तुम्ही आले ना आम्ही शोधून दमलो असतो भेटली नसती तिकडे आम्हाला हा बघा रुईचं झाड आहे रुईचं झाड आहे ते म्हणजे पांढरी फुले येतात वरती ना बघा आम्ही कुठे चाललो आहे एकदम आतमध्ये तर हे जंगल बघ इथे आतमध्ये जंगलमध्ये पाऊस आहे त्यामुळे झाडं किती बघा तिथे भरपूर झाडं आहेत हे बघा हा कुत्रा पण आमच्या पुढचा आहे तर आमच्याच तर कुत्रा आहे आमचं सगळं हे बघा ते भाऊजी काढते बघा ते तेवढे आतमध्ये आले ना हे बघा हिरवं कुत्रा फुसफुस करतोय आज भाजी खायची कंट्रोलाची मस्त रोज पण भेटतात ना रोज पण रोज कोण ना कोणते काढून जातात रोज कारण जसे आम्ही आलो तसे सगळे लोक जात असतात ते सगळे फुकटची भेटते जास्त पैसे द्यायची गरज नाही डोंगरात चढायच्या वरती भाजी काढायची मस्तपैकी टेन्शन नाही हां फक्त मेहनत वरती डोंगरात चढायला लागतो कारण आणि खूप गवत आहे गवतातनं भीती वाटते जायला पण आता सुरुवातीचं लहानच गवत आहे हां नंतर गणपती टायमाला फुल होतं ना गोकुळाष्टमीपर्यंत आपल्या हाईटच्या वरती गवत जाणार हां तेच आताच बघा किती आला इकडे हा मान एवढं झालं इकडे इथे इकडे चल गावचा तो आलो आम्ही आता कसे बसे हे भीती वाटते इकडे तो कसं जंगल इकडे एवढी भीती वाटते ह्याच्यामध्ये म्हणून मी हे बघा शूज घालून बूट टेन्शन नाही पाऊस पण येतो बारीक बारीक आहेत त्यावरती डोंगरावर नाही डोंगरावरती पण जातात डोंगरावरती खूप भेटतात वरती डोंगरावरती तिकडून जायचं आपल्याला थोड्यामध्ये जाऊ आपण चला आता परत बघूया परत चेक करूया त्यांच्यामुळे आम्हाला माहिती भेटलं खायला मी जास्त वर जायचं मला भीती वाटते एवढा गवत असतो ना जबरदस्त गवत असतो खाली दिसतच नाही आता कुत्र्यांची भांडणं होणार कारण तो आमचा पण कुत्रा इकडे समोर दुसरा कुत्रा आहे दुसऱ्या पार्टीवर सेम भाई भाई लगता है मिल गए दो बिछड़ गए देखो काली आ गई आमची काली आली आता भांडणं होणार झगडा
इंडिया पाकिस्तान. हे चाले हे आमची काली बिडे. काली जा घरी जा, घरी जा, घरी जा भांड्या. हे भांडणं करून रे. आता पाऊस आला, आम्ही छत्री उघडले. भरपूर पाऊस आला आहे, बारीक बारीक पाऊस आला आहे. दिसतोय काय बघा. भाऊजी शोधतात बघा, भाऊजी शोधतात. भाऊजीला भाजी द्यायची नाही, आपण गप आपण खायची. ऐकत भेटतो. आता भाऊजीने बहुतेक भरपूर कंट्रोल भेटत हो, पण छोटे आहेत ना, पण ते छोटे आहेत ना. छोटी मोठी मीडियम साईज आता सुरुवातीची आहे. हां सुरुवातीची असल्यामुळे आपल्याला छोटी मोठी सर्व प्रकारची मिळते. आणि प्लस कसं आता इथे कोणीतरी फिरून गेलेलं आहे त्यामुळे आपल्याला कमी प्रमाणात आढळल्यात. हो का, दाखवा. चालतं, बस झाली, मस्त आहेत. अजून पाहिजे का? भाऊ कुठे शिरतो बघा, कुठे जातो बघा. खाली बघा भाऊजो, मी पण येतो तुमच्या मागे मागे. आलो आलो आहे. हां 1 मिनिट टाका का. हे बघ, अरे बाप, हां खतरनाक आहे. लगेच त्याच्या शेजारी हां हे पण मोठं आहे, असं पाहिजे मोठे नाही फळ एकदम. भाजी पण मस्त होईल एकदम. पुन्हा एक इकडे. हां इकडे एकदम जंगलात आहे ना, म्हणून कोण आला नाही इकडे, शिरला नाही इकडे नाही एकदम. नाही खाली कसे भीती वाटेल ना, कोण इकडे येत नाही इकडे. पण जंगलचे राजे आहेत. जंगलात कुठल्याही वेळेस कधीही रात्री बेरात्री आम्ही लॉकडाऊनच्या टायमाला प्रत्येक गोष्टीसाठी आपण एकमेकांसाठी धावत होतो. हां तेव्हा त्याच मजा पद्धतीने आपल्याला सर्व माहिती असल्यामुळे आता हे झाड आहे काट्यांचं. त्या काट्यांच्या झाडामुळे इथे कोणी जास्त फिरू शकलेलं नाही आहे. हे बघा दाखवा. हां 3 4 2 असेच काय कंट्रोल हे बघा. पिशवीत आता थोडं जमा होतं, पिशवीत आता थोडं जमा होतं पिशवीमध्ये. संध्याकाळी भाजी करायची मस्त पैकी. फक्त इकडून जातील जरा सांभाळून घ्यावं लागतं. जरा खास होते, पायाला खासू लागली. किडा पण बोलतो काय. हे बघा तशाच प्रकारे आपल्याला मोठ्या प्रमाणात 2 सापडलेले आहेत. दाखवा झाडावरती. एक मिनिट हे बघा झाडावरती थांबा, इकडे इकडे एक इथे आहे, एक इथे आहे, कुठं आहे. एक इथे आहे, हां एक इथे आहे. हे हां हे बघा, हे बघा कसे असतात झाडावरती. पानं पहिल्यांदा पण हिरवी असतात आणि ते पहिल्यांदा कोणी येईल त्याला समजून पण येणार नाही आहेत, त्याला समजणार पण नाही आहेत काही आहेत इथे का नाही आहेत. बरोबर. छोटी साईज बघितली तरी त्यांना असं वाटेल काही मोठीच आहेत. त्याप्रमाणे ते येथील तोडायला पण ते समजून नाही येणार. लहान असल्यामुळे त्यांना पानांचा कलर आणि काटल्यांचा कलर सेम असल्यामुळे आणि पानांची जी फाळ आहे ती पण त्याच पद्धतीने सारखीच दिसते की जसं जणू काही कंट्रोलच आहे. बघा कसा नजारा वरती बघा. आता मी वरती पण जाणार आहोत. कंटोले काढल्या. कंटोले ना काय बोलतात, कंटोल काटली ना, काटला ना, काटला कंटोले शेमूच बोलतो. कारली ना काय, कारली नाही बोलतो, कारली वेगळे असते. त्या वालात खेकडे आहेत तेव्हा, त्या वालात पांढरे मोठे बोलतो ना, मोठे. हो काय तो कसे डोंगर. आम्ही वरती जातो इकडे, आम्ही भाजी काढायला वरती.
मध्ये वरती चोर यायचे, जाऊन आम्ही जायचो. हे कसं डोंगर बघ कसं वरती, ते वरती चढायला इथून जागा आहे. इथून हे वही वाट दिसते. आता इकडे पुढे भाऊ पुढे गेलेत कंटोले काढायला. कंटोले काढायला कंटाळा येत नाही. कंटोले काढायला कधी कंटाळा येत नाही. कंटोला, कंटाला, टंकोला, काय काय नाही काय नावं म्हणून असं खबर नाही. चालू आहे. भेटलं काय? हा भेटलाय भाऊजीनं भेटलाय. खेकडा भेटला कसा आम्ही भेटतो, भेटलाय. तसे कंटोले पण लगेच भेटत नाही, त्यांना मग शोधायला लागते. हे बघा आता इथं बाटले बिट्या फोडल्या सगळ्या. हाँ दिसला दिख गया मेरे को, दिख गया. हा केवढा हा ना. हे बघा केवढे, हे बघा केवढे मस्त. 2 आहेत काय? हां इथे तिसरा आहे. तिसरा पण आहे ते. अजून इथे आपल्याला एक दिसलेला आहे. कुठून मित्रांनो हो, पुढे हां आता मस्त भेटायला ना. आता कुठून शोधावं लागतात. लगेच असेच सदस्य भेटत नाही. कंटोले शोधायच लागतात, कारण ते हिरवीगार एवढे असतं ना, पानं हिरवी, परत ते शेम, ते फळ पण शेमच असतो हिरवागार. हे बघा ते कुठे आलो बघा आम्ही. ही पावसाळ्यातील रानभाजी आपण पूर्ण कोकणात आणि आपल्या परिसरात शेजारी सर्वच ठिकाणी उपलब्ध. मुंग्या सावल्या, एका मुंग्या कुठल्या त्या बांबूवर पाय ठेवला. हां हे बघा मुंग्या चावल्या मला. हे बघा आयुष्य बुटा शिरले आजच्या गावात. तिकडनं अलगद उतरतात. अरे बापरे, हे बघा मुंगी चावली पाहिला. हे बघा एवढ्या मुंग्या बघा, या बांबूलावरती मुंग्या होत्या खतरनाक, जोरात पाहायला चावली. दगड पण काळा, मुंगी पण काळा, दिसलीच नाही मला. बस आहे. हां हे बघा आता मी कुठे चाललो आहे. डोंगर. आता डोंगर सुरुवात करतो आम्ही. डोंगर सुरू हे का भाऊजी चढले वरती, तर मी जातो आहे. कसं चढले बघा. इथं पाय सरतील प्रेम. वरती कुठं चढतो मी डोंगरात. पण आहे पाटल्यांची वेल, पण कोणीतरी एक वंदे भारत चालले सुसाट. वंदे भारत सुसाट चाललंय. किती वाजले आता? टाकला पण आहे, टाकला. हे बघा हे टाकला आहे. ही टाकल्याची भाजी पण खातात, टाकला. हे बघा अरे हो टाकल्याची भाजी पण आहे भाऊजो इथे. हो टाकला, कन्फर्म आहे टाकला. 100% टाकलाच आहे. कोणी टाकला? कोणी टाकला नाही, टाकल्याची भाजी असते मस्त खायला एकदम. खाल्ले गावी तर खूप खातो. आतमध्ये टाकल्यामध्ये हे टाकायचं, तिलकूट टाकतं ना, तिलकूट रे. तिलकूट टाकून एवढं जबरदस्त लागतं ना, भारी एकदम लागते भाजीतून खायला, एवढी मजा येते ना. पण आज आपला टार्गेट आहे कंटोला. कंटोले आज जमवायचे भरपूर, टाकल्यानंतर खाऊ.
टाकले इथं एवढ्या वेली आहेत ना, बापरे. हे बघा किती वेल आहे बघा. हे पण इथं वेल आहे, पण इथं काय आहेत नाही हो. पुढचे पुढे बघा आपण इथे हे वेली मेले तो भाऊजो. कोणीतरी वेली तोडले आहेत. भाजी काढतात, कंटोळी काढून देतात आणि त्या वेली तोडून टाकतात. काय फायदा मग. एक तर ती वेल खूप नाजूक असते ती आणि भाजी पण ही कशी कधी मिळत नाही. एकतर तर लोकांना समजत नाही. पुरे वाट लावतात कंटोळी सर्व. हे कशाला मस्त जंगल आहे इकडे. रान आहे मस्त एकदम. भाजी शांत एकदम आहे. कसला आवाज नाही. चिमण्या पाठी ओरडतात. पण कंटोले मला भेटतच नाही. भाऊजींना बरोबर भेटतात, मला नाही भेटत कंटोले. कंटाळाला कंटोले मलाच नाही भेटत. प्रेम वरती इकडे. प्रेम येतोय पिशवी घेऊन. खाली कसं दिसतंय तिकडे पुढे आहे ना जुली बेट. ते जुली बेट आहे तिकडे पुढे काम चालू आहे. ब्रिज म्हणतात. ते जुली बेटचं ब्रिज बनतो का ब्रिज हा पाहिजे. ते जुली बेटचं ब्रिज बनतो का तो. तेव्हा बुलेट ट्रेनचं काम चालू आहे. तुम्ही दाखवतो तिकडे बुलेट ट्रेन. तेव्हा पुढे तिकडे दिसलंय मध्ये काम चालू आहे. तेव्हा त्यासाठी तिकडे पुढे काम चालू आहे बुलेट ट्रेनचं. बघा आम्ही कुठं आलो इकडे. वरती डोंगर झालं बघा. हे पाठी बघा. काय विकपण नाही भेटत. किती उंचावलं बघा आम्ही इकडे वरती डोंगरावरती. मस्त वाटतं, छान वाटतं एकदम. समोर बघा पुरा मस्तपैकी सपाट. इकडे बघा, इकडे बघा, इकडे वेल आहे इकडे. पाऊस येणार आहे जोरात. एवढं जंगल आहे ना इथे भीती वाटते. चला इकडून. हा झाड बघ असं एकटाच मध्ये आहे. दिसत ना दमलो आता तेव्हा डोंगर चढून. काहीच नाही. कंट्रोल सर्व काढून दिलं सगळे. तिकडून येऊ प्रेम. इकडे प्रेम ये इकडे. कुठे आता भाऊजन 2 सापडलेत. आता वरती भावानी झाले भाऊजांची. खाली ते भेटलेले. कुठे पुढे नाही एकदम ना. चला आक्रमण. पुढे सावकाश जायला लागतो कारण हे पाय बी सरकतात. कुठे हाटला ते मालगाडी. ते मालगाडी बाप इथं आवाज बघा किती. किती पाहिजे 1 2 3 4 5 6 7 8 9. आक्रमण करूया. चढूया वरती. हो का इथे वेळ दिसतं तिकडे. इथे काय दिसत नाही. भाऊच्या गोळी 2 आहेत तिथे. चला हे 2 आहेत. अजून का तिथे साईडला भाजी वरती घुसले दादा. वरती एकदम दिसतच नाही. इकडे बघा इकडे कुठे दिसते का. ते कोणतरी घेऊन गेलं. कोणतरी इथं पण आलेलं आहे ना. वेळी बिळी तर पडले खाली आडवे तिकडे.
नेक्स्ट टाइम आलो तरी काहीच नाही करू शकणार वाटतं. हां तुम्ही आलो बारा मध्ये ढग बघितले आले पावसाचे ढग बघितले आले. हा झाड दिसतो ना हा पाला हा पाईप दिसतात ना पाईप दिसतात तेव्हा पिळून लावतात गावी असे लावतात हा पाला. चला चला आता आम्ही निघालो. किती भेटला तो हो का कंट्रोल किती भेटला कंट्रोल थोडे भेटले असं दाखव सर. हे बघ. हे बघ. एवढे भेटले बस झाले आजची भाजी झाली. नंतर तुम्हाला काढून दाखवतो कसे भेटतात ते. पाऊस येतो पाऊस तेव्हा पाऊस तिकडून येतो बघा. पावसाला जोरात. ही भाजी पाव किलो 70-80 रुपये ना 70-80 रुपये असते पाव किलो भाजी. कारल्यापेक्षा महाग असते. कारलं तर काहीच नाही कारण ही कशी पावसाने एकदाच येते ना त्याच्यामुळे खूप महाग असते. म्हणजे पावसाला बघा भरपूर पाऊस आला आता त्यामुळे आता मी चाललो घरी. खूप पाऊस आला. चलो बाय बाय. आता घरी भाजी करतो भाजी केलं तर मला दाखवतो कशी भाजी करतो.